ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रभू येशू कृपाच तरी प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा. दिवरी आलाया बघतोची समर्थ सखा अधपाशा जड करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या जगदुद्धारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन एज्रा ह्याचा 8वा अध्याय 22 ते 23 ही वचने. एज्रा ह्याचा 8वा अध्याय 22 ते 23 ही वचने. वाटेने शत्रूंपासून आमचा बचाव व्हावा यासाठी राजापाशी शिपाई व घोडेस्वार यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली. कारण आम्ही राजास असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवास शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्याचवर त्याचे बल व क्रोध ही प्रगट होतात. यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली, ती त्याने ऐकली. देवबाप ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देऊ. ख्रिस्तातील माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात सलाम. प्रियानो, एज्रा 8 वचन 22 आणि 23 यामध्ये एज्रा आम्हाला सांगतो आहे की परमेश्वर जो सर्व समर्थ आहे त्याचा वरदहस्त कोणावर असतो आणि हाच परमेश्वर आमची प्रत्येकाची प्रार्थना ऐकतो. एज्राने परमेश्वराचे मंदिर बांधण्यास पुढाकार घेतलेला आम्हाला माहित आहे. ज्यांना पाडाव करून नेले होते ते यरुशलेमेस परत येतात आणि एज्राने या लोकांना सोबत घेऊन मंदिराची पुनर्रचना करण्याची सुरुवात त्याने केलेली होती. त्यावेळी त्यांना प्रचंड विरोध झालेला आणि अशा वेळेला एज्राने इस्रायल लोकांना हिम्मत दिली, प्रोत्साहन दिले आणि एज्रा स्वतः परमेश्वराच्या वचनामध्ये होता, प्रार्थनेमध्ये होता. एवढेच नव्हे तर त्याचे एज्रा 7:10 मध्ये त्याचा निश्चय जो केलेला होता त्याविषयी तो त्या ठिकाणी लिहितो. प्रियानो, याच गोष्टी आम्ही देखील आमचा जो परमेश्वर आहे त्याच्यापासून शिकाव्यात. या सेवकाने 3 निश्चय केलेले आम्ही पाहतो. पहिला निश्चय परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करणं. दुसरा त्याच्या
नियमशास्त्राप्रमाणे चालणं आणि तिसरा त्यातले नियम आणि निर्णय इस्रायल लोकांना शिकविण्याचा एज्राने निश्चय केलेला होता. त्याच प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की चोहोकडून शत्रू असताना एज्रा विचार करत होता की आमचा बचाव कसा होईल. हा विचार त्याने मनामध्ये केला आणि मानवी बुद्धीने त्याने विचार केला की मी राजाकडे जाईन आणि त्याला शिपाई घोडेस्वार मागून घेईल. परंतु एज्रा पुढे लिहितो की नाही, मला त्या गोष्टीची लाज वाटली, कारण यापूर्वीच एज्राने स्वतः राजाला सत्यस्वरूप आणि जिवंत परमेश्वराबद्दल सांगितलेले होते. काय सांगितले होते? की आमचा देव हा जिवंत आहे आणि त्या देवाला जे शरण जातात त्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो. पण जे त्याचा त्याग करतात, म्हणजे त्याला सोडतात व विसरतात, त्यांच्यावर त्याचे बल आणि त्याचा क्रोध ही प्रकट होते. प्रियानो, हे सत्य आहे. एज्रा पुढे लिहितो की त्यांनी उलट त्यांच्या संरक्षणासाठी काय केले. तो म्हणतो की आम्ही उपवास करून आपल्या देवाची प्रार्थना केली आणि ती त्याने ऐकली. होय माझ्या प्रियानो, आम्ही मनुष्याकडून कुठल्याही साह्याची अपेक्षा न करता आमचा जो सर्वसमर्थ परमेश्वर देव, त्याला शरण जावं, त्याची प्रार्थना करावी आणि त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असावं. हे करण्यास प्रभू आम्हा प्रत्येकास सहाय्य करो. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तू जिवंत आणि प्रेमळ आहेस. तू सामर्थ्यशाली आहे. आम्ही प्रत्येकाने केवळ तुझ्यावरच पूर्ण भरोसा ठेवावा आणि आमचं लक्ष आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्याकडे लागलेला असावं, असं तू कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मनुजांच्या हरी अवघातापा प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत जुनी पापा शरणागत तारकतो. प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.